नमस्कार, मी प्रसन्न जोशी. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज फॉर्म सबमिट करण्याचा, सगळ्या महापालिका निवडणुकांसाठीचा फॉर्म सबमिट करायचा शेवटचा दिवस होता. फॉर्म म्हणजे एबी फॉर्म, जो पक्षाकडून तुम्हाला फायनल मिळतो आणि तुमची शिक्कामोर्तब होतं की तुम्ही या पक्षातर्फे उमेदवारी लढणार आहात. तो फॉर्म देण्याची आज शेवटची तारीख होती. आणि आज जे काही बघायला मिळालं ते म्हणजे एकच त्याचा अर्थ होता, तो म्हणजे पक्षनिष्ठा वगैरे काही नसतं, विचारधारा वगैरे काही नसतं. निलेश असते ती फक्त तिकीटबारी. आज तिकीटबारी बघायला मिळाली. सकाळीच एक विनोद फिरत होता की रेल्वे स्टेशनवर तिकीट घेण्यासाठी म्हणून एक जण उभा राहतो आणि तो म्हणतो अहो तत्काळ तिकीट कुठे मिळेल. तो म्हणतो या राजकीय पक्षात जा, तुम्हाला सहजतेनं तत्काळ तिकीट मिळेल. तर मुळात सगळ्याच राजकीय पक्षांनी दुकानं उघडलेली आहेत आणि या दुकानामध्ये जो सर्वात चांगला डिस्ट्रीब्युटर ठरेल, जो सर्वोत्तम मतं आपल्याकडे खेचू शकेल असा उमेदवार आपल्याकडे यावा आणि त्या माध्यमातून सत्ता आपल्याकडे यावी, या दृष्टीनं प्रत्येक राजकीय पक्षानं आपल्या ज्या काही निष्ठा होत्या त्या पणाला लावलेल्या आहेत. आणि त्यामुळे राजकीय पक्षांचीच आपल्या कार्यकर्त्यांवरची, सैनिकांवरची निष्ठा जी आहे ती कायम नाही. आणि अशा परिस्थितीत त्या कार्यकर्त्याची निष्ठा तरी पक्षावर कायम राहावी अशी अपेक्षाच तरी करता येईल. आणि म्हणूनच राडा जो आहे तो महाराष्ट्रभर गेले 2 दिवस आपल्याला पाहायला मिळाला. आणि हाच विषय आम्ही घेतलेला आहे. आज जे काही बघायला मिळालं त्याचा अर्थ एकच आहे, पक्ष वगैरे काही नसतो आणि या सगळ्या निष्ठा वगैरेला काही अर्थ उरत नाहीत. आणि हीच चर्चा आपण पुढे घेऊन जाणार आहोत. कोणते मुद्दे घेऊन चर्चेला टोक आणणार आहोत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. राजकीय पक्ष म्हणजे तिकीटबारी झाली आहे का? निष्ठावंतांना नेहमी गृहीत का धरलं जातं? उमेदवारही आता करिअरिस्टिक झालेत का? लोकांना करिअर महत्वाचे, पक्ष नाही. विचारसरणी, निष्ठा केवळ हवेतल्या गप्पा उरल्या आहेत का? आणि सत्ताधारी पक्ष हाच एकमेव पक्ष उरलाय का? कोणताही पक्ष असो, सत्ताधारी पक्ष हाच आपला पक्ष असं ठरलंय का? तुम्हाला सुद्धा सहभागी व्हायचं असेल तर आमच्या ट्विटर हँडलला भेट देऊन जरूर व्यक्त व्हा. आपला प्रश्न आहे, तिकिटासाठीचा गोंधळ बघता पक्षनिष्ठा, विचारधारा या गोष्टी कालबाह्य झाल्या आहेत का? तुम्हाला जे वाटतं ते जरूर तिकडे व्यक्त व्हा. चर्चेला सुरुवात करूयात. आपल्यासोबत मान्यवर आहेत. माझ्यासोबत आहेत केशव उपाध्याय, भाजपचे प्रवक्ते. याशिवाय पुण्याहून आहेत डॉक्टर रत्नाकर महाजन, काँग्रेसचे प्रवक्ते. अंकुश काकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते. नीलमताई सुद्धा मला आलेल्या दिसत आहेत, शिवसेनेच्या नेत्या आमदार नीलमताई गोरे. नीलमताईंना आज दिवस दोघांनाही भाजप आणि शिवसेनेला हेक्टिक गेला असणार आहे, पण तो चांगल्या कारणासाठी नाही, कोणत्या कारणासाठी त्याची चर्चा आपण करणार आहोत. आणि संदीप आचार्य, ज्येष्ठ राजकीय पत्रकार आपल्यासोबत आहेत. सगळ्यांचं स्वागत. मी पहिल्यांदा भाजपकडनं सुरू करणार आहे. उपाध्ययजी, मला कल्पना आजचा दिवस तुमचा खूप हेक्टिक गेलेला आहे, त्यामुळे फार तुम्हाला धारेवर धरावं की नाही हा माणुसकीचा भाग झाला तरी प्रश्न मला विचारणं भाग आहे. मी वानगी दाखल काही उदाहरण आहेत माझ्याकडे. पुण्यामध्ये 30-30 वर्ष काम करून सुद्धा उमेदवारी नाकारल्यानं कुटुंबाच्या कुटुंब उपोषण करत आहे. सकाळी राष्ट्रवादीच्या गोटात असणाऱ्या विद्यमान नगरसेविका आणि आमदार अनिल भोसलेंच्या पत्नी रेश्मा भोसले, दुपारी अर्ज मिळतो त्यांना भाजपकडे. नाशिकमध्ये भाजपाने अनेक निष्ठावंतांचे तिकीट कापले. गिरीश महाजनांनी 20 लाखाला तिकीट विकलं. ठाणे पालिकेमध्ये निवडणूक लढवत असताना वर्षभरापूर्वी भाजपमध्ये दाखल झालेल्यांना तिकीट मिळतंय. मला उपाध्ययजी विचारायचं आहे, काय प्रकार आहे हा? निलेशजी, जरा 2-3 स्तरावरती आपण ही चर्चा थोडीशी केली पाहिजे. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे सरसगट सगळ्याच राजकीय पक्षांनीच्या कार्यकर्त्यांनी निष्ठा विकल्या आहेत आणि असं एक न करता म्हणजे चर्चा ती का गेले का जाते चर्चा जरूर करू, पण एक व्यावहारिक स्तरावरचा एक विषय केला पाहिजे आणि थोडंसं वैचारिक स्तरावरचं पण केलं पाहिजे. 2 वेगळे भिन्न मुद्दे मांडले पाहिजेत. व्यावहारिक स्तराचा विषय सगळ्यात पहिल्यांदा मांडतो. एक स्वाभाविक आहे, इथं बसलेले सर्व राजकीय पक्षांचे इतर हे पण त्याशी सहमत होतील की स्वाभाविकपणे गेल्या 20-25 वर्षामध्ये राजकारणाचा पोत बदलत चाललाय आणि स्वाभाविकपणे कार्यकर्त्यांना या सगळ्या स्पर्धेमध्ये यावं, तिकीटे मिळाली पाहिजेत किंवा तुम्ही मगाशी जो शब्द वापरला करिअरिस्टिक व्हावं असं वाटणं आणि त्यातनं काही करून तिकीट मिळालं पाहिजे आणि मग मला लवकरात लवकर गेलं पाहिजे, काही करून मला तिकीट मिळून जिंकलं पाहिजे, या भूमिकेतनं. आणि मला चांगला कार्यकर्ता म्हणजे काय तर मीच चांगला कार्यकर्ता काय मीच निवडून येऊ शकतो, अशा प्रकारची कार्यकर्त्यांची होत असलेली भावना, हा एक सर्वच पक्षाच्या समोरचा हा प्रश्न आहे. हा काही एका भारतीय जनता पार्टी पुढचा प्रश्न नाही. फक्त त्यातलं दुसरं इतकंच आहे, शेवटी असं आहे की या प्रकारचं होत असताना म्हणजे तुम्ही आता मला उदाहरण दिलीत, काय ठाण्यातलं उदाहरण दिलं, काहीतरी पुण्यातलं उदाहरण दिलं, नाशिकमधलं उदाहरण दिलं, पण तरी सुद्धा या सगळ्या परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टी पुढे अशा प्रकारच्या बंडखोरीचं प्रमाण तुलनेने खूप कमी, हे तुम्ही म्हणजे हे मान्य करा कम्पॅरेटिव्हली. म्हणजे हे उदाहरण आहेत, मी नाकारत नाही. पुण्यातलं उदाहरण तुम्ही दिलं अगदी बरोबर आहे तुमचं म्हणणं, पण तरी सुद्धा अशा प्रकारच्या कार्यकर्त्यांची मानसिकता आणि एकूण तरी सुद्धा पक्ष काही वैचारिक स्तरावरचं आम्ही असं नेहमीच म्हणत आलो की आमचा कार्यकर्ता हा विचारांशी कमिटेड आहे, कुठल्या व्यक्तीशी किंवा नेत्याशी तो हे नाहीये.
आणि त्यामुळे निष्ठावान कार्यकर्ता तो जो शेवटी ज्या म्हणजे नाही उपाध्याय, कार्यकर्ता निष्ठावान राहिला, पक्ष निष्ठावान राहिला का, माझा प्रश्न आहे. करतो तो निष्ठावान कार्यकर्ता 100% त्याचं उत्तर देतो. मुळात असं आहे की प्रत्येक पक्ष शेवटी असं आहे की आजच्या राजकीय प्रणालीच्या व्यवस्थेमध्ये त्या ठिकाणी काही गोष्टी राजकीय स्तराच्या कराव्या लागतात. ज्या ठिकाणी कमजोर आहे पार्टी त्या ठिकाणी एखादा उमेदवार आणावा लागतो आणि अशा प्रकारे विजयाचं गणित शेवटी बांधावं लागतं. पण याचा अर्थ निष्ठावान कार्यकर्ता वाऱ्यावर सोडलं जात नाही हे अजिबात खरं नाही. 15 ते 20% साधारणतः सर्वच राजकीय पक्षामध्ये 15 ते 20% कार्यकर्ते अशा प्रकारे निवडणुकीच्या काळामध्ये येत असतात. हे सर्वच राजकीय पक्षाचा आपण ऍव्हरेज काढला तर म्हणजे आज टीका करायची, चला भाजपची टीका करू, अशा प्रकारचं टीका करायचं असेल तर मग मी शिवसेनेचे काढेन, काँग्रेसचे काढेन, पण त्या चर्चेत मला जायचं नाही. शेवटी सर्वच राजकीय पक्षामध्ये 15-20% केशव उपाध्यांचं म्हणणं पडतंय की 15-20% असे उमेदवार आयात करावे लागतात कारण काही स्थानिक गणित बसवावीची असतात. ठीक आहे, हे एक वर्जन आहे, आपण त्याच्याबद्दल वेगळे त्याचाही समीक्षा करूयात. मी निलमताईंकडे जातो आणि त्यानंतर रत्नाकर महाजन सरांकडे. निलमताई, मी पुन्हा एकदा वानगी दाखल माझ्याकडे 3 उदाहरणं आहेत आणि ती सांगायची गरज नाही, तुम्हाला माहितीच आहे. 35 वर्षापासून शिवसैनिक म्हणून कार्यरत असणारे सुनील पावसकर यांची शिवसेनेवर नाराजी. प्रभादेवी वॉर्ड क्रमांक 194 मधून ते इच्छुक होते. नाशिकमध्ये शिवसेना महानगर प्रमुख अजय बोरस्ते यांना जवळपास अर्धनग्न करून मारहाण आणि फरफटत खाली आणलं. दादरमध्ये माहीम वॉर्ड क्रमांक 190 इथून वैशाली पाटणकरांना उमेदवारी. स्थानिक विचारतात या बाई आहे तरी कोण? निलमताई, हा काय प्रकार आहे? शिवसेनेने किंवा निष्ठेची भाषा शिवसेनेने करावी खरं तर अभिमानाने, तिथे सुद्धा हे प्रकार बघायला मिळत आहेत. नाही, मला आधी पहिलं एक सांगायचं आहे की आज सकाळी ज्यावेळेला आज शेवटचा दिवस आहे त्याच्याबद्दल मला खरं सांगते, म्हणजे 4 वाजता जाग आली पहाटे, रात्री जवळजवळ 1-1:30 ला झोपले होते मी. आणि पहिलं म्हणजे ज्या उमेदवारांना तिकीट मिळेल त्यांच्यासाठी मी जशी प्रार्थना केली तसं ज्या उमेदवारांना मिळालं नाही त्यांना ते सहन करण्याची शक्ती मिळावी म्हणून मी देवाकडे प्रार्थना केली. आणि मला खरोखर त्या कार्यकर्त्यांना ज्यांना संधी देता आली नाही त्यांच्याबद्दल खूप वाईट वाटलं. आता आम्ही राजकारणामध्ये आहोत म्हटल्यावरती आम्ही पण काहीतरी नाटक करतोय असं कोणाला वाटू शकतं, पण ही एक माझी मनातली तळमळीची भावना आहे. आता प्रश्न असा आहे सगळा की आधीच्या निवडणुकांमध्ये झालेलं मतदान, त्याच्यानंतर त्या ठिकाणी झालेली नवीन पडझड, जुने लोक जे असतात ते निष्ठावान असतील तरी शेवटी शाखा प्रमुखाच्या पत्नीला द्यायचं तिकीट का तिकडे महिला आघाडीच्या कार्यकर्त्याला द्यायचं का, कुणी आपल्याला असं वाटलं की ज्या ठिकाणी लोकप्रियता चांगली आहे, हा जो प्रश्न आहे ना आपला की निवडून येण्याचं रसायन कसं ठरतं, तर माझं निरीक्षण असं आहे, ते तुम्ही आता सगळ्यांना एखादेच काय वाटतंय मला माहित नाही, पण एक मला असं वाटतं की निश्चितपणाने त्या भागामध्ये असणारी पक्षाची लोकप्रियता आणि संघटना हे जशी महत्वाची असते तेवढंच तिथला उमेदवार कसा आहे त्याच्यावरती बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतात. आणि त्याचबरोबर बदललेली समीकरणं पण आहेत. म्हणजे उदाहरणार्थ मुंबईमध्ये सुद्धा काही प्रमाणात प्रभाग रचना बदलली. बाकी महाराष्ट्राचं तर आज तुम्ही विचार करा, तुम्हाला पण अंदाज असेल, हे पण जिथे 4-4 प्रभाग झालेले आहेत महाराष्ट्रात सगळीकडे, जिल्हा परिषद पंचायत समितीत पण हेच होणार आहे, तिथे जो नगरसेवक विद्यमान आहे त्याच्याबरोबरचं पॅनेल हे करणं, संपूर्ण कॅटेगरी मधलं करणं, त्याच्यामध्ये खरोखर काही वेळेला इच्छा असली ना तरी त्या घटकामधला कार्यकर्ता हा उमेदवारी करू शकतो असं नाहीये. 15-20 ठिकाणी असं होऊ शकतं की ज्याच्यामध्ये तुम्हाला त्या कॅटेगरीमधला माणूस तुम्हाला घ्यावा लागतो शेवटी, आणि तो असतो पण कुठेतरी एकदम तळागाळात काम करणारा कार्यकर्ता असतो, तो तिथे नेतृत्व करत नसतो आणि मग तो एक प्रकार होतो. दुसरं मला असं वाटतं की जे घटना घडल्या नाशिकमध्ये घडल्या किंवा ज्या ठिकाणी असं एकदम प्रचंड आक्रमक होऊन वादविवाद होऊन त्याचं एकदम गंभीर परिस्थितीमध्ये पर्यावसन झालं, अयोग्य आहे. आणि मला वाटतं नाशिकमध्ये नंतर तिकीट शेवटी सुद्धा बदलायचा निर्णय पक्षामध्ये केला गेला. नाही, मी काय सांगायचा प्रयत्न करते प्रसन्न, त्याच्यामध्ये जेव्हा एकतर्फी कुठेही, मी आता एका शहराबद्दल बोलत नाहीये, सर्वांना बरोबर घेण्याचा प्रयत्न झाला तरी सर्वांना खुश करता येत नाही, ही वस्तुस्थिती असते. याचं कारण असं की प्रत्येकाला वाटत असतं की माझ्या म्हणेन ते सगळे उमेदवार झाले पाहिजेत. मग तिथे आमदार असतात, खासदार असतात, बाकीचे पदाधिकारी असतात, आणि हे सगळं झाल्यावरती पक्ष त्याच्यातून समन्वयातून शेवटी एक पॉलिटिकल जजमेंट, जसं मेडिकल मध्ये आहे ना आमच्या फील्डमध्ये की एक कुठलं औषध लागू पडेल तसं शेवटी पक्षश्रेष्ठी ठरवतात. आणि माननीय उद्धव साहेबांचा मुंबईमधला अभ्यास आज ही पहिली निवडणूक नाहीये. तिकिटाच्या संदर्भात अगदी 2007 झाली, 2012 झाली आणि 2017 या आधीच्या पण तिकिटांमध्ये त्यांचा होताच सहभाग, पण एक हाती त्यांनी
ज्या लढवल्या. आता हे म्हटल्यावरती ह्या सगळ्या गोष्टी कार्यकर्त्यांना होणारी वेदना किंवा मनामध्ये काही गोष्टी होतात. दुसरं इनकमिंग आणि आउटगोईंग बद्दल आपण वेगळं बोलू शकतो, पण मला एक सांगायला पाहिजे की काही वेळेला इनकमिंग यासाठी अपरिहार्य होतं की तिथे मग मी आता उदाहरण देईन. आता एका उमेदवाराला आम्ही पुण्यामध्ये तिकीट नाकारलं, तो शिवसैनिक आहे, पण 2 वेळेला त्याला तिकीट दिल्यानंतर 2न्ही वेळेला तो पराभूत झालेला आहे. अशा वेळेला जशी अँटी इन्कम्बन्सी निवडून आलेल्या माणसाबद्दल असते तसं परत परत पडणाऱ्या उमेदवाराबद्दलचे प्रश्न असतात. त्यामुळे या काही आमच्या अडचणी असतात की ते आम्ही जाहीर बोलू शकत नाही. बरं, तो कार्यकर्ता प्रामाणिकपणे काय सांगत असतो, अरे मी 2दा पडलो पण मी 3ऱ्यांदा निवडून येईल. आता असे तर मी काही पक्षांचे कार्यकर्ते पाहिलेत की ते 5-5 वेळा उभं राहून पडलेले आहेत. आता त्यामुळे शेवटी कुठे थांबायचं इथे आणि कुठल्या क्षणाला नवीन कार्यकर्त्याला आपण संधी द्यायची किंवा कार्यकर्तीला संधी द्यायची याचं जजमेंट नावाची गोष्ट हे करावंच लागतं पक्षामध्ये. त्यालाच आपण निर्णय प्रक्रिया असं म्हणू शकतो. ठीक आहे नीलमताई, ही पण एक बाजू लक्षात आली. मी येतो, आपल्याकडे भरपूर वेळ आहे, मला तुमच्याकडे यायला सुद्धा पुन्हा वेळ मिळेल. मी महाजन सरांपर्यंत आतापर्यंत गेलोच नाहीये, मी महाजन सरांकडे पण जातो. महाजन सर, काँग्रेसची पण 2-3 उदाहरणं आहेत, पण तरी सुद्धा मी तुम्हाला त्या अर्थानं मी असं हे प्रश्न विचारणार नाहीत, कारण काँग्रेसची परिस्थिती आजच्या काळात पूर्ण वेगळी आहे. तरी सुद्धा मुंबईतले काही प्रकार बघायला मिळाले, नारायण राणेंसमोर राडे झालेले बघायला मिळाले, काँग्रेस संस्कृतीला न साजणारे. मग पुण्यामध्ये तर शहराध्यक्ष अशोक चव्हाणांना म्हणायला गेले की मी राजीनामा टाकतो, अशोक चव्हाण म्हणाले देऊन टाका, आणि मग त्यांना माफी मागून राजीनामा परत घ्यावा लागला, स्वतःच दिलेला. असे सगळे गमती प्रकार घडले. पण मला महाजन सर तुमच्या ज्येष्ठतेमुळे एक वेगळाच प्रश्न विचारायचा आहे पक्षांच्या पलीकडे, की आता उमेदवार करिअरिस्टिक झालेले आहेत का आणि पक्षांच्या विचारधारांना काही अर्थ उरलाय का? एकूणच देशपातळीवर जरी बघितलं तरी पक्षपद्धती ही संकटग्रस्त झाल्याचा अनिवार्य निष्कर्ष निघतो. पक्ष, त्याचं धोरण, त्याची कार्यपद्धती, त्याची विचारसरणी, त्या विचारानुसार लोकाभिमुख कार्यक्रम, अशा सगळ्या मुद्द्यांच्या भोवती तात्कालिक यशाचं आवरण अशा रीतीनं झालेलं आहे आणि ते आवरण इतकं अपारदर्शक झालेलं आहे की त्या आवरणाच्या आत या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या लोकांना कधी दिसतच नाही. महाराष्ट्राच्या बद्दल जर बोलायचं झालं तर 23 आणि 24 मे 1961 हे 2 दिवस पुणे जिल्ह्यातल्या भाटघरला राजकीय पक्षांसाठी आचारसंहिता ठरवण्यासाठी एक 2 दिवसाचा सेमिनार झाला. धनंजयराव गाडगिळ यांनी या कार्य पुढाकार घेतला होता आणि गोखले अर्थशास्त्र संस्था आणि समाज प्रबोधन संस्था या दोघांनी मिळून केलेल्या परिसंवादामध्ये यशवंतराव चव्हाण, उत्तमराव पाटील, शंकरराव मोरे, शंकरराव खरात, SM जोशी अशी सगळी मंडळी सहभागी झाली होती. 2 दिवसांच्या नंतर जे सर्वसंमत निवेदन त्या परिसंवादामध्ये प्रसिद्ध करण्यात आलं त्यातलं 10वं कलम असं आहे की निवडणुकीच्या आधी अन्य पक्षातून आपल्या पक्षात आलेल्या उमेदवार कार्यकर्त्याला निदान त्या निवडणुकीपुरतं तरी तिकीट देता कामा नये. ही इतकं स्पष्ट कन्सेन्सस त्या राजकीय पक्षांमध्ये, त्यावेळच्या पक्षांमध्ये 1963 साली होतं. पण त्यानंतरच्या निवडणुका असो किंवा आत्ताच्या निवडणुका असो, या निवडणुकांमध्ये सर्रास या निकषाची, या सर्वसंमत संकेताची पायमल्ली झालेली दिसते. याचं कारण आता गेल्या 10-15 वर्षात एक नवीन निकष राजकीय पक्षांमध्ये रूढ झाला आहे, त्याला इलेक्टिव्ह मेरिट असं म्हणतात, म्हणजे निवडून येण्याची क्षमता. आता निवडून येण्याची क्षमता या संकल्पनेचं कुठल्याही न्यायाधीशाला, कुठल्याही राजकारण धुरंधराला, कुठल्याही राज्यशास्त्राच्या अभ्यासकाला व्याख्या करायला सांगा, तो काय व्याख्या करतो ते बघा. व्याख्याच करता येणार नाही. निवडून येण्याची क्षमता म्हणजे काय? मग प्रत्यक्ष व्यवहारात निवडून येण्याच्या क्षमतेचे 2 निकष ठरतात. एक त्या इच्छुक उमेदवाराची जात आणि त्याच्या जवळचा पैसा. या 2 निकषांवर जर निवडून येण्याची क्षमता ठरत असेल तर मग पक्षाचं धोरण काय, पक्षाची आयडिओलॉजी काय, पक्षाचं काय काय याचं काय विचार करायचं कारण आहे. म्हणून मी मगाशी म्हटलं, ज्या महाराष्ट्रानं इतका स्फटिकासारखा शुद्ध विचार केला आणि ज्या महाराष्ट्राच्या नेत्यांनी इतका क्लिअर कट विचार 1963 साली केला, तोच हा महाराष्ट्र आहे. अशी आजची परिस्थिती बघून कोणाला स्वप्नात सुद्धा वाटणार नाही अशी आज परिस्थिती आहे. मी अंकुश काकडेंकडे जातो, राष्ट्रवादीचे. अंकुश काकडेंचं स्वतःच एक वेगळी वेदना आहे निलेश. अंकुश काकडेंच्या बद्दलच खरं तर वेगळं बोलता येईल आपल्याला खूप काही, पण ठीक आहे, ते एका बुजलेल्या जखमेवरती पुन्हा घाव नको द्यायला. पण अंकुश काकडेजी, तुमच्याही पक्षाच्या बाबतीत काय गोष्टी बघायला मिळत आहेत? अहो, तुमच्या पक्षातल्या एका आमदाराला तिकडे विधान परिषदेवर पाठवलं आणि तिकडे लगेच त्यांच्या पत्नी आपल्याला तिकीट नाही मिळालं म्हणून सकाळी राष्ट्रवादीत असणाऱ्या दुपारी भाजपमध्ये जातात. अंकुश काकडेजी, तुमच्यासारख्या एका निष्ठावान कार्यकर्त्याला कसं वाटतं?
नाही, डॉक्टर महाजनांनी सांगितलेली विवेचन अतिशय सुंदर आहे. त्यांनी त्याच्यामध्ये इलेक्टिव्ह मेरिटचा उल्लेख केला. त्याच्यामध्ये त्यांनी जात आणि पैसा याचा समावेश केला. मी त्याच्यामध्ये आणखी एक समावेश करतो की मसल पॉवर. हल्ली निवडणुकीमध्ये देखील तत्व पक्षनिष्ठा ह्या राहिलेल्या नाही. देश पातळीवरती त्याला सर्वच राजकीय पक्षांनी तिलांजली दिली आहे. आणि विशेषतः गेल्या 2014 साली झालेल्या लोकसभेच्या निवडणुका आणि विधानसभेच्या निवडणुका यामुळे विशेषतः भारतीय जनता पक्षाला जी काही सत्ता मिळाली त्या सत्तेतून केवळ दिल्ली आणि मुंबई नाही तर या देशातील ग्राम पातळीपर्यंत आपण सत्ता मिळवली पाहिजे. आणि ती सत्ता मिळवत असताना त्यांनी त्यांच्यावरती झालेले संघाचे विचार असतील किंवा इतर काही विचार असतील याला संपूर्ण तिलांजली दिली. आणि एन केन प्रकारे कशा प्रकारे या सत्ता आपण हस्तगत सरसंघचालकांच्या वॉर्डमध्ये सुद्धा वादग्रस्त पार्श्वभूमी असणाऱ्याला तिकीट मिळालेलं आहे. सरसंघचालकांच्या वॉर्डमध्ये बातम्या आहेत. आता संघाचं कंट्रोल भारतीय जनता पक्षावरती राहिलेले नाही. आता फक्त नमो आणि अमित शहा या दोघांभोवती हा भारतीय जनता पक्ष सगळ्या गुंपलेला आहे. अर्थात मी त्यांच्यावरती टीका करतो अशातला भाग नाही. थोडंफार सर्वच पक्षामध्ये पक्षनिष्ठा हा विचार संपुष्टात आलेला आहे. आणि पण काकडेजी मला त्याच्या पलीकडे काकडेजी मला एक सांगा, आज पुणे जिल्हा म्हणजे शरद पवार साहेबांचा जिल्हा, पुण्यावरती आजही पालकमंत्री गिरीश बापट असतील पण अजित पवारांचा वचक आहे. त्यांचे निकटवर्तीय असणाऱ्या अनिल भोसलेंच्या पत्नी इतक्या लवकर त्यांची निष्ठा बदलते याच्याबद्दल पवारांच्या कुटुंबियांमध्ये किंवा तुम्ही मंडळी त्यांची काही तुम्हाला त्यांना बोलू नाही दाखवत की तुम्ही असं कसं काय करू शकता बाई? नाही, ही घटना आजच सकाळी झाली, अनपेक्षित झाली. आम्हाला त्याची कुठलीही पूर्वकल्पना नव्हती. आणि पवार साहेब असतील किंवा अजितदादा असतील यांना सुद्धा देखील या प्रकरणाचा निश्चित धक्का पोहोचला असेल. कारण आपण साक्षीदार आहात. 6 महिन्यापूर्वी झालेली निवडणूक किती अटीतटीची होती. अनिल भोसलेंना ही निवडणूक लढवण्यासाठी किती परिश्रम करावे लागले. स्वतः अजित पवारांनी पवार साहेबांनी काय प्रयत्न केले आणि कशी निवडणूक जिंकून दिली त्याचा अनिल भोसलेंनी विचार केला नाही. आता काही नाही, पक्ष वगैरे या सगळ्या गोष्टी दुय्यम राहिलेल्या आहेत. सत्ता मिळवणं आणि ती सत्ता मिळवत असताना काहीतरी करायचं, निष्ठा राहिलेल्या नाहीत, तत्व राहिली नाहीत, विचार राहिले नाहीत. सगळ्याच पक्षामध्ये ते आहे. दुर्दैवाने आम्हाला आजचा देखील तो धक्का तसाच आहे. आता याच्यातून आम्ही आमचे नेते मंडळी निश्चितच काहीतरी निर्णय घेतील. आणि मी तर या मताचा झालेलो आहे की म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण काळ सोकावतोय. आज ही घटना घडली, उद्या महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्यानंतर आणखीन घटना घडतील, जिल्हा परिषदेमध्ये घटना घडतील. सर्वच राजकीय पक्षांनी या बाबतीमध्ये कुठेतरी कठोर निर्णय घेण्याची ही वेळ आलेली आहे. आणि ते जोपर्यंत होत नाही तोपर्यंत राजकारणामध्ये शुद्धता येणार नाही. नाही, पण काकडे साहेब, ज्या पद्धतीनं तुम्ही सांगताय राष्ट्रवादी काँग्रेसनं सत्तेत असताना दुसरं काय केलं? राष्ट्रवादी काँग्रेसनंही इतर पक्षातल्या अनेक नेत्यांना आपल्या कार्यकर्त्यांना वगळून तिकीटं दिली आणि तेच कार्यकर्ते सोडून इतर पक्षांमध्ये गेले. राष्ट्रवादी काँग्रेसनं तरी आपल्या कार्यकर्त्याबद्दलची निष्ठाकृती बाळगली. त्यांनी फक्त व्यक्तिनिष्ठ असलेल्या लोकांनाच सांभाळलं. त्यामुळे ही परिस्थिती नाही आलेली का आज पक्षावर? नाही निलेश, आम्ही ज्या वेळेला आम्ही इतर पक्षातून काही मंडळी घेतली, ही वस्तुस्थिती मी नाकारत नाही. परंतु ती नाकारत असताना त्या ठिकाणी असलेला आमच्या पक्षाचा कार्यकर्ता हा नाही म्हणला तरी थोडा कमकुवत असेल त्याच्यावरती. आणि दुसरी गोष्ट, त्याच्या संमतीने किंवा त्याच्या विचाराने किंवा आपल्याला पक्ष वाढवायचा असेल, आपल्याला जर काय हे करायचं असेल तर ही परिस्थिती आपल्याला स्वीकारावी लागेल. अशा प्रकारची भूमिका घेऊन त्याला विश्वासामध्ये घेऊन आम्ही असे काही निर्णय केलेले आहेत. आम्ही असे निर्णय केलेले नाहीत असं मी म्हणत नाही, परंतु कार्यकर्त्याला विश्वासात घेऊन त्याच्यावरती मोठा अन्याय होईल अशा प्रकारचा निर्णय आम्ही शक्यतो कुठे घेतलेला नाही. अहो काकडेजी, आझम पानसरेंच्या वेदना जाणून घेतल्या असत्या तर पिंपरी चिंचवडमध्ये आझम पानसरेंसारखा एक मुस्लिम चेहरा भाजपकडे गेला नसता. काकडेजी, आता तुम्हालाही माहिती आहे की मला काय म्हणायचं आणि तुम्हाला सुद्धा माहिती आहे की वेदना काय आहेत ते, पण दुर्दैवाने बघायला मिळतं हे आपल्याला. प्रसन्न आझम पानसरेंना देखील आता आम्ही काय दिलं नाही. आम्ही त्यांना लोकसभेचं तिकीट दिलं, महापौर पद केलं, सभागृह नेते पद दिलं, एक लाल दिव्याची गाडी दिली. ते म्हणतील तशा पद्धतीने तिकीट देण्याची तयारी आमची होती. पण अशा परिस्थितीमध्ये केवळ सत्ता आणि
केवळ काहीतरी पद मिळावं. ठीक आहे. तुम्ही जो आता उल्लेख माझ्या बाबतीमध्ये करता, आज माझ्यावरती सुद्धा अन्याय झाला ना अनेक वेळेला, पण शेवटी कुठेतरी पक्षाची निष्ठा, नेत्यावरची निष्ठा ठेवली पाहिजे. बरोबर. आज मला देखील अनेक वेळेला काँग्रेस पक्षाकडनं किंवा भारतीय जनता पक्षाकडनं ऑफर आल्या, पण कुठेतरी पक्षावरती आपण निष्ठा ठेवली पाहिजे. ही भूमिका ठेवणारे कार्यकर्ते कमी होतात, हे दुर्दैव आहे. माझं कौतुक करतो असं समजू नका. नाही नाही काकडेजी, पण तुम्ही वस्तुस्थिती तुम्ही असं म्हणायची गरज नाही. आम्हाला सगळ्यांना माहिती आहे तुम्ही काय, रत्नाकर महाजन काय, यांच्याबद्दल आम्हाला याची कल्पना आहे. म्हणूनच मी त्या बाबतीत तुम्हाला हा प्रश्न विचारला होता. एक छोटासा ब्रेक येणार आहोत. ब्रेकच्या नंतर बहुधा नीलम त्यांना काहीतरी विचारायचं आहे आणि मला मुळात संदीप आचार्यांकडे जायचं राहिलंय. मला संदीप आचार्य सरांकडे पण जायचंय. ब्रेक नंतर पाहत राहा जय महाराष्ट्र.